काल आपण पाहिलं असेल काही पत्रकारांनी माननीय आनंदरावजी अडसूळ शिवसेना नेते आणि माजी केंद्रीय मंत्री अमरावतीला असताना काही पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला की राज्यपालांच्या 9 जणांच्या नियुक्त्या झाल्या त्यानंतर तुमची नियुक्ती त्यामध्ये झाली नाही, त्याबद्दल आपलं काय म्हणणं आहे. त्यांनी सांगितलं की बाबा माझ्या खऱ्या अर्थानं नियुक्ती होणं अपेक्षित होतं, कारण अमित भाईंना जे लोकसभेच्या आधी जेव्हा भेट झाली तेव्हा अमित भाईंनी आम्हाला शब्द दिला होता आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तेव्हा हजर होते, त्यांनी पत्र देखील दिलं होतं. आणि एवढंच नाही तर लोकसभेच्या आधी जात प्रमाणपत्रावरून जो वाद आपल्या सगळ्यांना माहिती, नवनीत राणांचं जात प्रमाणपत्र खोटं हे हायकोर्टाने ठरवलेलं असताना देखील सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाला याचे अधिकार नाहीत आणि जात पडताळणी कमिटीलाच ते अधिकार आहेत अशा पद्धतीचा जो आदेश दिला, त्यामुळे कुठेतरी मला वाटतं एक जनतेमध्ये सुद्धा एक संभ्रम निर्माण झाला होता, खऱ्या अर्थानं हायकोर्टाला काही अधिकार आहेत की नाही. आणि त्यामुळे आनंदराव अडसूळांनी हेच सांगितलं की बाबा सुप्रीम कोर्टाने जरी निकाल दिला तरीसुद्धा कायद्यानुसार क्युरेटिव्ह पिटिशनद्वारे मी पुन्हा एकदा तिकडे कोर्टामध्ये जाऊ शकतो, ज्या ठिकाणी सुप्रीम कोर्टाचे चीफ जस्टिस आणि 4 किंवा 5 जजचं पॅनल त्या ठिकाणी बसून त्या ठिकाणी त्याच्यावर निर्णय होऊ शकतो. आणि ही कायद्याने दिलेली तरतूद आहे, त्यामुळे बेकायदेशीर असा काहीच विषय आनंदराव अडसूळांनी मांडला नव्हता. आणि जे वचन भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेतर्फे आम्हाला जे गेल्या 2 वर्षापासून खऱ्या अर्थानं देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि मुख्यमंत्र्यांनी 2 वर्षापासून सांगितलं होतं की शिवसेनेला 2 राज्यपाल पद देणार आहे, त्यामध्ये आम्ही आनंदराव अडसूळजी तुमचं नाव पाठवलेलं आहे. परंतु लोकसभेला जेव्हा खऱ्या अर्थानं 2 लाखांनी निवडून येणारी सीट ही नवनीत राणांसाठी सोडा जेव्हा आलं, आम्ही जेव्हा विरोध केला, स्वतः अमित भाईंनी त्या ठिकाणी बोलवून हातात हात धरून अडसूळ साहेबांना सांगितलं किंवा आपण माननीय बाळासाहेबांचे पासूनचे मोठे नेते आहात, त्यांच्याबरोबर काम केलेलं आहे आणि आम्ही तुम्हाला राज्यपाल करतो आहोत, तुम्ही आमच्यासाठी थांबा. आम्ही तो शब्द पाळला. परंतु काल त्यानंतर अकलेचे तारे तोडत रवीजी राणा हे नेहमी जे वायफळ बडबड करतात आणि ज्याच्यामुळे खऱ्या अर्थानं स्वतःच्या बायकोचा सुद्धा घात ज्यांनी केला, खऱ्या अर्थानं लोकसभेची सीट ज्यांनी घालवली, खऱ्या अर्थानं त्याला पाडली, स्वतः नवऱ्यानी बायकोची सीट पाडली म्हणणंही अवघड ठरणार नाही. कारण त्या ठिकाणी आपण जर पाहिले तर सगळ्या पक्षाच्या नेत्यांशी संबंध हे खराब करून त्यांनी ठेवले होते. त्या ठिकाणचे पोटे जे पालकमंत्री होते त्यांना बालकमंत्री म्हणणं, त्या ठिकाणचे तुषार भारती त्यांच्या घरावर दगडफेक करणं आणि काल जे प्रकार घडला, आज देखील अमरावतीमध्ये जोडे मारो आंदोलन त्यांच्या विरोधामध्ये शिवसैनिकांनी केलेलं आहे. आणि मला वाटतं ह्या अशा पद्धतीने जे वागणं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं, आज माननीय आनंदरावजी अडसूळ हे गेले कित्येक वर्ष माननीय बाळासाहेबांच्या जडणघडणीमध्ये शिवसेनेच्या काम केलेले नेते आहेत. आज 5 वेळा खासदार राहिले, केंद्रीय मंत्री राहिले. आज ह्या ठिकाणी जेव्हा पक्ष आमचा तयार झाला तेव्हासुद्धा शिवसेना नेते म्हणूनच, ज्याला आपल्याला माहिती आहे की शिवसेना प्रमुखांनंतर सगळ्यात जास्त मान कुणाला असेल तर ते नेत्याला असतो. आणि आज या युतीमध्ये खडा टाकण्याचं काम कुठेतरी रवी राणा करतायत. आज या इतक्या मोठ्या सिनियर लीडरला त्यांचं संतुलन बिघडलं आहे, त्यांना डॉक्टरची गरज आहे, त्यांनी ब्लॅकमेल केलं, त्यांनी पैसे मागितले. माझा हा सवाल रवी राणांना आहे, एक खासदारकी सोडणं, 6 वेळा खासदार झाल्यावर कॅबिनेट मंत्री झाले असते आनंदराव अडसूळ, हे कॅबिनेट मंत्रीपद सोडणं आणि एवढंच नाही 150 करोड जनतेच्या पाठीत खंजीर खुपसून खोटे नाटे सर्टिफिकेट बनवून त्याद्वारे आपण जी निवडणूक लढवली त्यामध्ये जनतेने आपला विश्वासघात आपण जनतेचा केला म्हणून जनतेने आपल्याला त्या ठिकाणी 20,000नी आपटलं. ह्याचा अर्थ कुठेतरी आपण समजून घेण्याची गरज आहे की आपण ज्या चुका केल्या होत्या त्या जनतेने तुम्हाला इंटरेस्ट सकट परत केलेले आहेत आणि ज्या पद्धतीने तुम्ही वक्तव्य करता, मला वाटतं देवेंद्रजी आणि सर्व भारतीय जनता पार्टीने सुद्धा विचार करण्याची गरज आहे. या युतीमध्ये आम्ही जेव्हा काम करतो, आनंदराव अडसूळ हे फक्त शिवसेनेचे नेते नाहीत तर युतीचेही नेते आहेत. आणि जर एखाद्या नेत्याबद्दल जर अशा पद्धतीची वायफळ बडबड जर रवी राणांसारखे हे छपरी आमदार जर करणार असतील तर मला वाटतं नक्कीच त्या युतीमध्ये राहायचं की नाही हा सुद्धा विचार शिवसेनेला करावा लागेल. आणि अशा या 3 टपरी आमदाराला या युतीमधून, महायुतीतून, कारण जेव्हा युती झाली माननीय बाळासाहेब ठाकरे असो, प्रमोदजी महाजन असो, गोपीनाथजी मुंडे असो आणि वाजपेयी साहेब असो, यांनी जी युती केली होती एका विचारधारेवर केली होती, हिंदुत्वाच्या विचारधारेवर दोन्ही पक्ष एकत्र आले आणि ही युती गेले कित्येक वर्ष टिकली. परंतु आज हे छपरी कालपर्यंत मुस्लिमांची वाहवा केली, आज ज्या हिंदू श्रेणी म्हणून त्यांची स्वतःची पत्नी त्यांना देखील आज हे निवडणूक हरल्यापासून बाहेर काढत नाही.
मुसलमानांना जवळ करण्याचा प्रयत्न त्यांच्या बडनेरामध्ये चालू आहे. जर एवढंच आहे तर तुम्ही तुमच्या मिसेसला, तुमच्या बायकोला तुमच्या बडनेरामध्ये फिरवायला पाहिजे हिंदू श्रेणीला. परंतु मुस्लिमांची मतं घ्यायची आहेत. त्या ठिकाणी हिंदू श्रेणी म्हणत होती इस देश में रहना होगा तो जय श्रीराम कहना होगा. अरे क्यों कहना होगा भाई? जो मुस्लिम माणूस आहे तो त्यांच्या ह्याच्या भाषेमध्ये जे बोलायचं आहे अलहमदुलिल्लाह म्हणेल किंवा अजून जे त्यांच्यामध्ये म्हणतात ते म्हणेल. आम्ही हिंदू म्हणू ना, जय श्रीराम ज्याला म्हणायचं ते म्हणतील. परंतु तुम्ही जबरदस्ती केली, कुठेतरी विरोध दर्शवला, आम्हीच फक्त हिंदुत्ववादी आहोत. त्याच्या आधीच्या निवडणुकीमध्ये तुम्ही फक्त मुस्लिमांची मतं घेतली, मुस्लिमांची बाजू मांडली, हिंदूंच्या विरोधी वक्तव्य केलं आणि नंतर निवडून आल्यानंतर तुम्ही बाजू पलटली. आणि हा इतिहास काही नवीन नाही. आपण जर पाहिलं तर पृथ्वीराज चव्हाण, अशोकरावजी चव्हाण जेव्हा त्या ठिकाणी मुख्यमंत्री होते तेव्हा सगळ्या फोटो फ्रेममध्ये विधान भवनाच्या मुख्यमंत्र्यांच्या मागे रवी राणा दिसत होते. त्यानंतर देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री झाले तर फोटो फ्रेम बदलली, यांनी देव बदलले आणि त्या ठिकाणी रवी राणा भाजपकडे आले. आजही यांची परिस्थिती मी तुम्हाला सांगू इच्छितो की कुठेही हे ठिकाणावर नाहीत. आज खऱ्या अर्थानं जे युतीमध्ये चांगलं काम करत होते, बच्चू कडू सारखे आमदार जे निस्वार्थपणे गोरगरिबांची सेवा करतात, अपंगांची सेवा करतात, त्याच्यासाठी काम करतात, परंतु यांच्या या वागण्यामुळे, यांना तिकीट दिल्यामुळे आज कुठेतरी बच्चूभाऊ कडू सारखा एक चांगला आमदार आम्हाला गमवावा लागतो आहे. आज कुठेतरी तो युतीपासून दूर होत आहे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना आज तरी आम्ही महायुती म्हणून विचार करणार की नाही, हा माझ्यासमोर प्रश्न आहे. आणि नक्कीच ही असंसदीय, असभ्य आणि अपरिपक्वता याच्यातून रवी राणांची सिद्ध होते आणि म्हणून यांना या महायुतीतून बाहेर फेकलं गेलं पाहिजे किंवा आम्हाला तरी युतीमध्ये नक्कीच राहायचं की नाही हा विचार करावा लागेल. एवढा टोकाचं नेमका वाद मागील अनेक दिवसांपासून पाहिला, त्याच्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्यामध्ये समजूत काढण्याचा प्रयत्न केला, मात्र तरी हा वाद मिटत नाहीये. दुसरीकडे भाजप कुठेतरी बोळवण करते का, एक पद दाखवून किंवा उमेदवारी दाखवून ही बोळवण केली जाते का शिवसेनेची? एक विषय हा पण आहे, त्यांनी म्हटलं की यंत्रणा अडसूंनी विरोधात वापरली. मी खास करून सांगू शकतो, आमचे पदाधिकारी प्रामाणिकपणे शिवसेना भारतीय जनता पार्टीच्या युतीचं काम करत होते. जर यंत्रणा राबवली असती तर कमीत कमी 20,000 नाही 1.5 ते 2 लाखांनी पराभव त्या ठिकाणी नवनीत राणांचा झाला असता, ही स्पष्ट सांगू इच्छितो. आणि नक्कीच त्या ठिकाणी यांनी सांगितलं ब्लॅकमेल करतात अमित शहांना. हे पत्र आहे, मी खरं हे पत्र दाखवू इच्छित नव्हतो, परंतु आनंदराव अडसूंसारख्या सिनियर लीडरवर कुठेतरी ब्लॅकमेलिंगचे आणि पैसे घेण्याचे या ठिकाणी कुठेतरी जाणून बुजून हे जे आरोप लावले जातात, हे जे मी पत्र त्या दिवशी सांगत होतो, अमित भाईंना जे पत्र पाठवलं की आपली चर्चा ज्या पद्धतीने रात्री झाली त्यामध्ये आनंदराव अडसूंना त्या ठिकाणी आपण राज्यपालपद द्यावं, आपण सांगितलंपणे रिकमेंडेशन त्या ठिकाणी देवेंद्रजी आणि मुख्यमंत्र्यांनी सही करून हे पत्र स्वतः त्या ठिकाणी पाठवलं. आणि त्यामुळे ब्लॅकमेलिंग हे आमच्या रक्तामध्ये नाही, ब्लॅकमेलिंग हे रवी राणाच्या रक्तामध्ये आहे, हे खास करून सांगू इच्छितो. वारंवार आपल्याच नेत्याबद्दल रवी राणा बोलताना पाहायला मिळत आहेत आणि तेही अर्वाच्य भाषेमध्ये बोलत आहेत. कुठेतरी शिवसेना याची गंभीर दखल नेमकी कधी घेणार आहे? पक्षातले इतर बडे नेते याबाबत काही सुतवाच करणार आहेत का, की अजूनही भाजप सोबत राहण्यातच किंवा या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं जाणार आहे? बघा, माननीय बाळासाहेबांनी जेव्हा पक्षाची स्थापना केली, कुठेही सत्ता स्थापन करणं हा उद्देश घेऊन पक्ष स्थापन केला नव्हता. हिंदुत्व आणि मराठी मुद्दा घेऊन माननीय बाळासाहेबांनी या शिवसेनेची सुरुवात केली. आज स्वाभिमान माननीय बाळासाहेबांनी आम्हाला शिकवला आहे आणि जर स्वाभिमान आमचा जर पाळला जात नसेल तर नक्कीच त्याच्यावर विचार होईल आणि त्या पद्धतीने निर्णय घेतले जातील. पण ज्या पद्धतीने रवी राणा वक्तव्य करतायत, भाजपचे खरं तर जवळचे मानले जातात, नवनीत राणा भाजपमध्ये आहेत, तर त्यांच्यावर भाजपकडून सांगण्यात येत नाहीये का की कुठलाही खडा जो आहे तो महायुतीत पडेल अशी वक्तव्य करतील जाऊ नका? हे बघा, खडा तर ऑलरेडी पडलेला आहे. त्या ठिकाणी बच्चूभाऊ कडूंसारखा एक आमदार आणि राजकुमार पटेलांसारखा, मी मगाशीच बघत होतो तर राजकुमार पटेलांवर सुद्धा आता त्यांनी कुठेतरी तोप डागलेली आहे. म्हणजे अशा पद्धतीने ही अमरावतीसाठी नवीन गोष्ट नाही. हा जो विरोध त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा, आणि खास करून सांगू इच्छितो बडनेरामध्ये सुद्धा आजसुद्धा भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या लोकांचा विरोध त्या ठिकाणी रवी राणांना की रवी राणांना तिकीट देऊ नये, त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी किंवा शिवसेनेचे सीट त्या ठिकाणी उभी राहिली पाहिजे. आणि मी खास करून सांगू इच्छितो, मागे सुद्धा स्वर्गीय संजय बंड यांच्या पत्नी प्रीतीताई बंड यांनी त्या ठिकाणी निवडणूक लढवली होती. थोड्या मतांनी त्या ठिकाणी निवडणूक त्या हरल्या होत्या. यावेळी नक्कीच त्या ठिकाणी शिवसेनेचा उमेदवार दिला जाईल.
नक्कीच जर महायुतीमध्ये जर अशा पद्धतीची वक्तव्य नेत्यांवर, आनंदराव अडसूळ हे फक्त शिवसेनेचे नाही तर हे महायुतीतलेही नेते आहेत आणि हे छपरी आमदार, एकमेव पक्षाचे एकमेव आमदार असलेले हे छपरी लोक जर अशा पद्धतीने महायुतीतल्या नेत्यांवर जर अशा अपमानकारक आणि अशा पद्धतीची भाषा जर वापरत असतील तर नक्कीच आम्हालाही मग निर्णय घ्यावा लागेल आणि हे मी या ठिकाणी स्पष्ट सांगू इच्छितो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.